आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी ईडीकडून दिनो मोरियासह 8 जणांना समन्स। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना उच्च रक्तदाबाचा त्रास। शिमल्यामधल्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये सोनिया गांधींवर उपचार सुरू। मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। 1 तासाच्या पावसामध्ये नदी नाले तुडुंब। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जर्मनीमधील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रामध्ये रेड कार्पेट देणार। जर्मनीमधल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या एमआयडीसीमध्ये 500 एकर भूखंड राखीव। मंत्री उदय सामंत यांची महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरम कार्यक्रमात माहिती। शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयीन प्रतिज्ञापत्रासाठी 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक। आजपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार। संत गाडगेबाबा मंदिरापासून तुकडोजी महाराज समाधीपर्यंत बाईक रॅली निघणार। परळीमधील गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिरामधील एसी बंद। पंकजा मुंडेंनी जाहीर कार्यक्रमात प्रशासनाला खडसावलं।